ऑल सेवानिवृत्त बँक कर्मचाऱ्यांचे एकदिवसीय धरणे आंदोलन संपन्न. ऑल सेवानिवृत्त बँक कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आज दिनांक 12 फेब्रुवारी 2026 सकाळी 10 ते 2 वाजेपर्यंत जिल्हा शासकीय रुग्णालयासमोर गोल्फ क्लब मैदानाच्या भिंतीलगत ऑल सेवानिवृत्त बँक कर्मचाऱ्यांच्या वतीने आपल्या प्रमुख मागण्यांसाठी धरणे आंदोलन करण्यात आले. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या धर्तीवर बँक निवृत्ती वेतनधारकांसाठी निवृत्ती वेतन अद्ययावतीकरण करण्याची दीर्घकाळ मागणी प्रलंबित असून IBA निवृत्ती वेतन योजनेद्वारे शासित बँक निवृत्ती वेतनधारकांना जवळपास 3 दशकांपासून कोणत्याही प्रकारचे निवृत्ती वेतनात अद्ययावतीकरण नाकारले गेले असून याचा वृद्ध सेवानिवृत्त बँक कर्मचाऱ्यांना आर्थिक त्रास सहन करावा लागत असून याकडे सरकारने लक्ष घालणे गरजेचे आहे. तसेच सेवानिवृत्त बँक कर्मचाऱ्यांना सन्मान लाभ नाकारल्यामुळे ज्यांच्या पेन्शन योजना RBIच्या पायावर आधारित आहेत अशा परिणामी दीर्घकाळापासून असमानता आणि दुर्लक्ष झाले आहे. 25 वर्ष झाले. माझ्या बरोबरचे लोक आता वरती गेलेले. आता आम्हाला केव्हा पेन्शन वाढून मिळणार? केंद्र सरकार, राज्य सरकार यांना वेळच्या वेळी वाढ मिळते. आम्ही काय घोडा वाढलोय का? आमचं काही पेन्शन पुरं पडत नाही आमच्या संसाराला. तर आमच्याला सरकारने पेन्शन दिलंच पाहिजे. आणि आता तेव्हाचा आमचा रिजनल मॅनेजर आणि आताचा सबऑर्डिनेट यांचा त्याला सबऑर्डिनेट जास्त पेन्शन मिळतं. तेव्हाचा मोठा रिजनल साहेब होता त्याला आता पेन्शन कमी मिळतं. ही जी त्याच्यामध्ये डिस्पॅरिटी, तो जो फरक आहे तो निघाला पाहिजे आणि आम्हाला सगळ्यांना अपडेशन हे ताबडतोब मिळालं पाहिजे. जोपर्यंत आम्ही वर जात नाही तोपर्यंत तरी दिलं पाहिजे. त्याचा आम्ही वर गेल्यावर काय उपयोग आहे? कारण आमच्या बायका पोरांना आता आम्ही भरपूर कमवून ठेवलेले. आम्हाला घरात रोजच्या मेडिकलचा खर्च भरपूर असतो. तो खर्च भागण्यासाठी आम्हाला पेन्शन वाढ मिळालीच पाहिजे. धन्यवाद. ऑल बँक रिटायरीज फेडरेशनच्या नाशिक डिस्ट्रिक्ट कमिटीच्या वतीने आज आपण सगळेजण इथे जमलेलो आहोत. पेन्शनरचे जे प्रमुख 2 प्रलंबित प्रश्न आहेत त्यातला सर्वात महत्त्वाचा की पेन्शन अपडेशन. पेन्शन लागू झाल्यापासून 1995 सालापासून आपल्यापैकी कुणालाही कुठल्याही प्रकारची पेन्शन अपडेशन मिळालेली नाही. फक्त गेल्या 2 वर्षापूर्वी जो एक्स ग्रॅशियाच्या नावाखाली जी आपली बोळवण करण्यात आली त्याच्या पलीकडे 1 पैसाही जास्त कुठल्याही सरकारने दिलेला नाही. जेव्हा की आपल्या ॲग्रीमेंटमध्ये क्लिअर कट प्रोव्हिजन आहे की ज्या वेळेला बायपार्टाईज महागाई दिलासा आणि निर्देशांक निष्प्रभावीकरणाच्या योग्य विलीनीकरणासह मूळ वेतनात सुधारणा सुनिश्चित करणे गरजेचे आहे, जेणेकरून सार्वजनिक बँकिंग प्रणालीत सेवा देणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांची प्रतिष्ठा, समानता आणि सामाजिक सुरक्षा सुनिश्चित होईल. या व इतर मागण्यांसाठी हे आंदोलन करून अप्पर जिल्हाधिकारी हेमांगी पाटील यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी अशोक पाटील, डेप्युटी जनरल सेक्रेटरी AIBRF, श्री दिनार कविश्वर, जनरल सेक्रेटरी महाराष्ट्र स्टेट कमिटी, भास्कर भावे, प्रेसिडेंट महाराष्ट्र स्टेट कमिटी, श्री पंडित बेडीज, कन्व्हेनर नाशिक डिस्ट्रिक्ट कमिटी, श्री वैद्य नाशिक डिस्ट्रिक्ट कमिटी, श्री नंदकिशोर अग्निहोत्री, व्हाईस प्रेसिडेंट महाराष्ट्र स्टेट कमिटी व इतर पदाधिकारी उपस्थित होते. यामध्ये देना बँक, इंडियन बँक, बँक ऑफ बडोदा, सेंट्रल बँक, महाराष्ट्र बँक, पंजाब नॅशनल बँक, UK बँक, बँक ऑफ इंडियाचे सर्वेसर्वा निवृत्त कर्मचारी सहभागी हजारोंच्या संख्येने सहभागी झाले आहेत. 1990 साली रिझर्व्ह बँकेमध्ये पेन्शन स्कीम आली. त्यानंतर AIBA हे एक ऑर्गनायझेशन यांनी गव्हर्नमेंटकडे डिमांड ठेवली. 1993मध्ये मिनिट्स झाले. 95 साली रेग्युलेशन आलं, पण त्यामध्ये अपडेशन राहून गेलं आणि 1995 ते आज तोवर आपला बेसिक तोच आहे. फक्त DA वाढतोय. आपली पेन्शनमध्ये कधी काही इन्क्रीज झालेलं नाही आहे. रिझर्व्ह बँकेत झालं, LICमध्ये झालेलं आहे, नाबार्डमध्ये झालेलं आहे. गव्हर्नमेंट तर दर 10 वर्षांनी होतच आहे. फक्त निग्लेक्टेड सेक्टर बँक कर्मचारी आहेत आणि बँक कर्मचारी सर्व मिळून यावर्षी 2 लाख करोडच्या वर प्रॉफिट देत आहेत आणि आमच्या अपडेशनचा खर्च काहीतरी 30,000 कोटी काहीतरी येणार आहे. आता 1 टाईम होणार आहे, त्याच्यानंतर ते ॲटोमॅटिक जाईल. तरी त्याच्याकडे देत नाही आहे लक्ष. म्हणून हा जो रिटायरी आहे हा आज रस्त्यावर उतरलेला आहे. ॲव्हरेज एज आमचं 72 वर्ष आहे. ह्यातले लोक किती राहतील की काय होईल हे काही सांगता येत नाही. आज 8 लाख कर्मचाऱ्यांमध्ये 1,50,000 कोटी
फॅमिली पेन्शनर्स आहेत त्यांची पेन्शन फक्त 30% आहे. नाशिक स्टार न्यूजसाठी प्रतिनिधी राजेंद्र दोंदे, नाशिक शहर.